मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेलं आहे, कोणी T20 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्टमध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्रामवरती ढकलतोय. मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही, आम्हाला हे कोणी शिकवलं, आमची भाषा काय, आमची मराठी भाषा. भाई साधी गोष्ट लक्षात घ्या हो, की आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आता 150 वर्षापूर्वीची, फार फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत. आम्ही गुंतलोय त्याच्यात. भाषेचा कडवटपणा काय असतो ना, आत्ताची एक फक्त तुम्हाला क्लिप दाखवतो. आत्ताची एक गोष्ट दाखवतो. बंगालमधली आहे, सामान्य सर्वसामान्य माणसं आहेत रस्त्यावरची, त्यांच्याशी एक माणूस बोलतोय. ते काय बोलतायत फक्त ऐका. मोठ्याने लावले जरा, आवाज नाही का? परत लावते, आवाज मोठा कर त्याचा. हिंदी बांग्ला से बोल रहा हूँ. बांग्ला मुझे आता नहीं है, सीख रहा हूँ मैं धीरे धीरे. हिंदी तो आशे ना मुझे, थोड़ी थोड़ी भी नहीं, थोड़ी थोड़ी भी नहीं. मुझे भालो बाकी आती है और 2-4 चीजें आती है मुझे. हिंदी हो गई, छोड़ी. आप लोग भी हिंदी नहीं, ना कुछ और 2-4 चीजें आती है मुझे. हिंदी हो गई, छोड़ी. आप लोग भी हिंदी नहीं. ना कुछ हाँ? बांग्ला नहीं होता. हिंदी से हिंदी का हिंदी अच्छा आती है हिंदी, लेकिन अभी हिंदी नहीं आती. हिंदी करते हैं ना मुझे अच्छा. हिंदी की आशा भाषा है ना, जोड़ने के लिए एक दूसरे से, एक दूसरे को जोड़ने के लिए एक भाषा है. बांग्ला से बंगाल से ज्यादा बाहर रहेगा, लेकिन इससे अच्छे बात कीजिएगा हिंदी में. हिंदी का मतलब बाहर इंग्लिश बोलेंगे. ना बाहरी इंग्लिश, बाहरी इंग्लिश का भाषा है, हिंदी भाषा आपने नहीं है. आपने जेवण बांग्ला शिकছে. पाहिले किती कडवट आहेत. तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं, आजपर्यंत जे आम्हाला शिकवलं, सांगितलं. वानखेडे स्टेडियमवरच्या भर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. आणि आमची लोक, इतरची लोक येतात, त्यांच्याशी भांडताना पण हिंदीत भांडतात. बरं, तुला येत पण नाही हिंदी. मग त्याशी कोणतरी असं बोलताना कायकू हा शब्द कुठून आला मला कळलं नाही. हा कुठच्याही भाषेत नाहीये शब्द. ऐसा कायकू करताय, कायकू कुठून आला हा शब्द? बरं, माझा भाषा कुठचीच वाईट नसते. आपण मार खातोय ह्याच गोष्टीने की आम्हाला कोणी काय सांगितलं, आम्हाला कोणी काय शिकवलं. मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला ह्या गोष्टींचा अभिमान पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्यांना घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते.
त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते. मुलं मुली अशा सगळे बसले होते आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आणि आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. तुमचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं, काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला, हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले, नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले, हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतू क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही. बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही.